सकाळचा नाश्ता जर का हेल्दी, स्वादिष्ट, पौष्टिक केला तर पूर्ण दिवसभर मूड चांगला राहतो. तसंच तुमच्या प्रोडक्टिव्हिटीवर सुद्धा परिणाम दिसून येतो. म्हणूनच दिवसाची सुरुवात ही छान ब्रेकफास्टने म्हणजेच रव्याने करा. रव्याचे पदार्थ बनवायला खूप सोपे असतात. तर आज मी अगदी ऑइल फ्री, सोपा, झटपट नाश्ता सोबतच झटपट हेल्दी चटणी बनवून दाखवणार आहे. हा नाश्ता इतका सोपा, टेस्टी आणि हेल्दी आहे की इडली, ढोकळा विसरून जाल. हा नाश्ता इतका अप्रतिम बनतो की वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी छायाच कुक टाईममध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. मिक्सरच्या भांड्यात 1 कप रवा घालूया. इथे तुम्ही रवा बारीक, जाडा जो घरी असेल तो वापरा. अर्धा कप दही घालूया. 1 चमचा तेल, अर्धा कप पाणी घालून बारीक वाटून घेऊया. वाटताना गरजेप्रमाणे पाणी टाकून असं इडलीच्या बॅटरप्रमाणे वाटून घेतलेलं आहे. आता हे बॅटर रेस्ट करायला बाजूला ठेवा, म्हणजे छान फुलून येईल. आता चटणीचं छोटं मिक्सरचं भांडं घेऊन त्यात टाकूया 2 चमचे रोस्टेड डाळ्या किंवा डाळवं, 2 चमचे भाजलेले शेंगदाणे, थोडेसे ओल्या खोबऱ्याचे तुकडे, 2 हिरव्या मिरच्या, 2-3 लसूण पाकळ्या, थोडंसं आलं, चवीप्रमाणे मीठ घाला. चटणी पातळ, घट्ट जशी पाहिजे तसं पाणी घालून मिक्सरमधून वाटून घेऊया. एका बोलमध्ये ही चटणी काढा. वरून जिरं, राई, लाल मिरचीची फोडणी द्या. फ्रेंड्स, ही चटणी जेवढी बनवायला सोपी आहे ना, तेवढीच टेस्टीसुद्धा आहे. आता रव्याचे बॅटर बनवलं होतं त्यात टाकूया बारीक कापलेला 1 छोटा टोमॅटो, 2 चमचे बारीक कापलेली सिमला मिरची, बारीक कापलेला 1 छोट्या आकाराचा कांदा, 2 चमचे बारीक कापलेला पत्ताकोबी, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या आणि मूठभर फ्रेश कोथिंबीर. स्वादानुसार मीठ घालून सर्व वस्तू मिक्स करून घ्या. आता व्हेजिटेबल्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. आता ज्यावेळेस तुम्हाला नाश्ता बनवायचा असेल त्यावेळेस 2 चिमूटभर बेकिंग सोडा किंवा इनो जे असेल ते टाकून बॅटर एकाच डिरेक्शनमध्ये मिक्स करा. रव्यामध्ये फॅट व हानिकारक कोलेस्ट्रॉल फ्री असतं. तसंच फायबर भरपूर असल्यामुळे पचायला रवा हलका असतो. म्हणून नाश्त्यामध्ये रव्याचे पदार्थ आवर्जून खा. आता नाश्ता बनवूया. इथे मी आधीपासून गॅसवर कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं. त्यात स्टँड ठेवा. मंडळी, हा नाश्ता वाफवण्यासाठी मी ट्रेचा वापर करणार आहे. तुम्ही पाहिजे तर घरातील एखादं पसरट भांडं किंवा प्लेटमध्ये घालू शकता. मात्र जे भांडं घ्याल त्याला आतून तेल लावून घ्या आणि 80 ते 90% बॅटर त्यात टाका. आता तुमच्याकडे जो मसाला असेल, पावभाजीचा किंवा सांबार मसाला, वरून स्प्रेड करा. याला झाकण ठेवून 7 ते 8 मिनटे मीडियम फ्लेमवर वाफवून घ्या. 8 मिनटानंतर झाकण काढा. तुम्ही पाहू शकता एवढा छान फुललेला आहे की त्याला चेक करायची पण गरज नाही. थंड झाल्यावर कॉर्नर लूज करून थोडंसं टॅप केलं की सहज निघेल, काही त्रास होणार नाही. आता ज्या आकारात तुम्हाला तुकडे पाहिजे असतील, लहान मोठे, तसे करा. आपण जी चटणी बनवली आहे ना, त्याची आणि ह्या नाश्त्याची मस्त कॉम्बिनेशन आहे. तुम्ही या दोघांना एकत्र नक्की ट्राय करा. तर वाट कसली बघताय मंडळी, पटकन रव्याचा सॉफ्ट अप्रतिम नाश्ता व चटणी तयार करून खायला घ्या. रेसिपी आवडली तर नक्की कमेंट करा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि स्वस्त रहा.